नमस्कार. परत मंथनच्या माध्यमातून भेटीला आलोय. आज थोडासा वेगळा विषय मांडायचा होता. काल रात्री लाचलुचपत खात्याने या मल्टी स्टेटच्या माध्यमातून जी काही पोलिसांच्या संदर्भात कारवाई झाली त्या संदर्भातचा विषय मांडायचा होता. परंतु ही अशी वाईट बातमी, चांगल्या बातमी कधी कधी या वाईट बातमीला कापते आणि ही वाईट बातमी देण्यापेक्षा लोकांना सुखद बातम्या देणं हे माझं परम कर्तव्य समजतो. कारण की हे धक्के देणं हे प्रत्येकाचं नैतिक कर्तव्य असतं किंवा नसतं त्यांनाच माहिती. भीती निर्माण करून काही समाजामध्ये एक वेगळं नाही, पण उत्साहाचं वातावरण करून हजारो लोकांच्या तोंडावर जर स्मित हास्य आलं आणि त्यांच्या उत्साहामध्ये थोडासा वृद्धिंगत झाली ना, तर आत्म्याला थोडीशी शांती मिळते, मनाला शांती. आणि या शांतीसाठीच आणि एकमेकाचं प्रेम वाढवावं या संदर्भातून या मंथनचं सुरुवात केलेली. मूळ मुद्द्यावर येऊ. आज या पद्धतीनं मी राजस्थानी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे दार उघडणार आहेत मुख्यालयाचे, या संदर्भातून व्हिडिओ केला होता आणि या संदर्भातूनच हा व्हिडिओ मी आपल्या सगळ्यांसमोर मांडला होता. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळं किंवा त्या सॉफ्टवेअर कंपनीच्या लोकांनी या हेड ऑफिसमध्ये विना पोलीस संरक्षणाशिवाय आम्ही बसू शकत नाही अशी जेव्हा उक्ती केली तेव्हा खरी अडचण निर्माण झाली. जे 14 तारखेला हे ऑफिस उघडणार होते, हे मुख्यालय उघडणार होते, त्याला विलंब लागला आणि अनेक जणांनी मला प्रश्न केले की नेमकं उघडणार होतं ना, काय झालं. पण त्याचं उत्तर आज मला सापडलंय. आज राजस्थानी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन यांनी रितसर SP ऑफिसला पत्र देऊन सशस्त्र पोलीस बंदोबस्त मागवला. सशस्त्र पोलीस बंदोबस्त. कारण उपद्व्यापी लोक काहीतरी वेगळं काही करण्याच्या नादात ह्या जी एक चांगली पावलं पडत आहेत त्याच्यात उपद्व्यापी लोकांनी काही उपद्व्याप करू नये याच्यासाठी मागितलेला हा संरक्षण आहे. खरंच आहे ना हो. आता इतक्या दिवसाचा राग आणि इतक्या दिवसाचा जो अंतर कापलंय ना, तर काय सांगता येत आहे, धैर्य कधी कधी सुटू शकतं आणि हे धैर्य सुटू नये किंवा याचं त्या दुर्घटनासे सावधानी भली या उक्तीप्रमाणे ही गोष्ट जी राजस्थानी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या चेअरमनांनी उचलली आहे आणि हे जर संरक्षण मागितलंय एकीकडून हे चांगलंच आहे. अशा अनेक गोड बातम्या आता हळूहळू समोर यायला लागल्या. हे गोड बातम्या आपल्यापर्यंत मी नेहमीच पोहोचत राहणार आहे आणि या गोड बातम्याच्या माध्यमातूनच आपल्यामधला जो गोडवा आहे ना, तो गोडवा वाढवावा हीच माझी मंथनची इच्छा आहे. खऱ्या अर्थाने सांगतो ना की हा जो कालावधी असतो, हा जो पिरियड असतो, खऱ्या अर्थानं हा जाणं गरजेचं असतं. कारण सोनं जेव्हा कुंदन बनतं ना, ते कुंदन बनण्यासाठी त्याला एका परीक्षेतून परीक्षा पूर्ण करावी लागते. एक तपतप धगधगत्या भट्टीतून त्याला स्वतःचं अस्तित्व दाखवावं लागतं, तेव्हाच त्या सोन्यातून खरं सोनं बाजूला पडतं आणि जे बाकीच्या पद्धतीने त्या सोन्यात मिसळलेले जे तत्व आहेत ते आपोआप जळून खाक होतात. आता या चेअरमनांनी अनेक असे सकारात्मक पावलं उचलली आहेत की जेणेकेने सामाजिक परिस्थितीमध्ये किंवा ठेवीदारांच्या ज्या संदर्भातून ज्या अडकलेला व्यवहार आहे तो व्यवहार पूर्ण होईल. जवळपास मला माहिती मिळाली की त्यांनी जवळपास 70-80 लाख रुपये हे लोकांचे वाटलेत आणि हे लोकांचे म्हणजे काही हुशार कर्तबगार मॅनेजर आणि शाखा व्यवस्थापकांनी कर्जाचं जे आहे ते उलाढाल करून तिथल्या तिथं हा विषय संपवलाय. म्हणजे त्याची झळ आपल्यापर्यंत पोहोचू नये किंवा संस्थेला त्याचा उलट काही इफेक्ट होऊ नये, त्याचा उलट परिणाम होऊ नये याच्यासाठी जिथल्या तिथं तडजोड्या करणं, जिथल्या तिथं विषय संपवणं. परंतु आता येणाऱ्या काळात अजून सुखद बातम्या मिळणार आहेत आणि या सुखद बातम्याच्या वर जो बीड जिल्ह्याला मल्टी स्टेटच्या माध्यमातून लागलेला ग्रहण आहे ना, तो लवकरच सुटण्याच्या मार्गावर आहे. कुठे सुद्धा आता पूर्णपणे प्रयत्नशील आहेत. त्या पद्धतीने त्यांनी त्यांच्या बैठका, त्यांच्या विनिमय, त्यांची धोरणं आता हळूहळू मार्गस्थ होत आहेत. देव करो कुठेंनी जो दिलेला शब्द 21 तारखेचा, तो 21 तारखेचा शब्द हा साफल्य हो
आणि सामाजिक परिस्थितीमध्ये कुठेचा हा शब्द सर्वांच्या मते आणि या मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून जो अंधार पसरला आहे ना, त्या अंधारामध्ये उशेचा किरण म्हणजे अरुणोदय होऊन सामाजिक परिस्थितीमध्ये परत हास्याची आणि भरभराटीची एक लाट निर्माण होईल, हीच इच्छा आहे. तरी या सगळ्या संदर्भातून एकच गोष्ट लक्षात येते की काही संकट ओढावली जातात, काही निर्माण केली जातात, परंतु माणूस हा धैर्यशील असेल ना, माणूस हा उत्तर देणारा असेल ना, तर प्रत्येक अडचणीतून आपला मार्ग सापडवून आपल्या या मिळालेल्या अपयशावर यश परत मिळवण्याची त्याची तयारी असते. हे या नीतीनं सिद्ध केलंय. आपण ज्या पद्धतीने संयम बाळगला आणि ज्या पद्धतीने या गोष्टीमध्ये आज आपल्याला जे सकारात्मक पावलं मिळत आहेत ना, त्या सकारात्मक पावलांसाठी पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा. आणि आपण नवीन विषयासाठी तुम्ही मंथन चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, हीच नम्र विनंती करतो. नमस्कार.